मनपा मिरज कार्यालयातील जन्म मृत्यू नोंदणी विभागात तुंबळ गर्दी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्याचे कारण सांगून अधिकाऱ्याने हात झटकले। विवाह नोंदणी विभाग बंद करण्याच्या हालचाली, सर्वसामान्य नागरिकांचे लागणार हेलपाटे, काँग्रेस पक्षाचा आंदोलनाचा इशारा। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मिरज जन्म मृत्यू नोंदणी विभागामध्ये दाखले देण्यासाठी 2-2 महिने नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असल्याने नागरिकांनी आज सहाय्यक आयुक्त अनीस मुल्ला यांना धारेवर धरलं होतं। तर जन्म मृत्यू नोंदणी तसेच विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे मिरज विभागातील कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत असल्याने नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत आणि त्याचबरोबर गेली अनेक वर्ष सुरळीतपणे सुरू असलेला विवाह नोंदणी विभाग कोणतेही कारण नसताना बंद करून सांगली कार्यालयातच विवाह नोंदणी करण्याची सक्ती करण्याच्या हालचाली सुरू असल्याचं खात्रीलायक समजत आहे। असं झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण सांगली कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार असून नागरिकांना आर्थिक झळ बसणार आहे आणि याबाबत आज सामाजिक कार्यकर्ते मोहन वाटवे तसेच काँग्रेस पक्षाचे नेते वसीम रोहिले यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। बालगंधर्व नाट्यगृह येथील लाखो रुपये निधी खर्च करून नवीन घेतलेली साऊंड सिस्टम ही बंद पडल्याने नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना, सामाजिक पक्षांचे नेते या सगळ्यांना बरोबर घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी दिला आहे। सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या मिरज कार्यालयात अंधाधुंद कारभार सुरू आहे आणि त्याबद्दल नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत। गेली अनेक वर्षे मिरज कार्यालयातून विवाह नोंदणीचे काम सुरळीतपणे सुरू असताना येथील सर्व कर्मचाऱ्यांची बदली केल्याने नवीन कर्मचाऱ्यांना काम जमत नाही असे कारण सांगून हा विभाग सांगलीला हलवण्याचे काही हालचाली सुरू आहेत। त्याबद्दल आम्ही आवाज उठवला आहे। जर मिरजेतल्या लोकांना टॅक्स समान असेल सांगली आणि कुपवाडसारखा तर त्यांना ती सुविधा इथंच मिळाली पाहिजे। विवाह नोंदणीसाठी किमान 2 ते 4 वेळा 6 लोकांना जावं लागतं आणि त्यांचा अर्धा दिवस वाया जातो। मिरजेतल्या नागरिकांना हा त्रास का आणि जर त्या ठिकाणी इथं काम सुरळीत असताना ते हलवण्याचं कारण काय, हा विभाग इथे सक्षमपणे जो सुरू होता तो इथंच सुरू ठेवावा, अन्यथा या विरोधात आम्हाला नागरिकांना बरोबर घेऊन आंदोलन करावे लागेल। मिरजेतील बहुचर्चित बालगंधर्व नाट्यगृहामध्ये आता पुढच्या आठवड्यात राज्य नाट्य स्पर्धा होणार आहेत। मागच्याच वर्षी मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी 1.25 कोटीचा निधी देऊन बालगंधर्व नाट्यगृहाचे नूतनीकरण केले होते। त्यावेळी जवळपास 25 ते 30 लाख रुपयाची नवीन अत्याधुनिक अशी चांगली साऊंड सिस्टीम खरेदी करण्यात आली होती। तरीही या नाट्य स्पर्धेसाठी बाहेरून भाड्याने पुन्हा साऊंड सिस्टीम आणण्यास सांगितलं जात आहे आणि त्याची तजवीज केलेली आहे। जर मागच्या वर्षी आणलेली लाखो रुपये खर्च करून आणलेली साऊंड सिस्टीम खराब होती तर ती टेस्ट न करता यांनी बसवली कशी आणि त्याची बिले काढली कशी आणि याच्या पाठीमागे काय गौड बंगाल आहे याची चौकशी व्हायला पाहिजे आणि त्या चांगल्या जे साऊंड सिस्टीम आहे त्या साऊंड सिस्टीमवर तिथला कारभार सुरू राहिला पाहिजे। अन्यथा राज्य नाट्य स्पर्धेच्या आधी आम्हाला तेथे आंदोलन करून त्या स्पर्धा बंद कराव्या लागतील याची नोंद घ्यावी। सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे मिरज महानगरपालिकेमध्ये गेल्या 3-3 महिन्यापासून ज्या लोकांनी जन्म आणि मृत्यू दाखले मागणीसाठी आज केलेला आहे त्या लोकांना दाखले मिळत नाहीत। त्याचं कारण अधिकाऱ्यांना विचारलं तर अधिकारी म्हणतात की गेल्या 2-1.5 महिन्यापासून जे महापालिका कामगारांची बदली झालेली आहे ते कामगार त्या विभागातून 8 कामगारांची बदली झाली आणि त्या ठिकाणी 3 कामगार मिरज शाखेला पाठवून गेले। त्या ठिकाणी 5 ते 6 कामगारांचा तुटवडा आहे। त्या कारणामुळे लोकांना अतिशय म्हणजे मुश्किलीचा सामना करण्यास भाग पडत आहे। ॲप्लिकेशन खाली तळघरामध्ये द्यायचं आणि परत 3ऱ्या मालाला दाखला करण्यासाठी घ्यायचं। तिथं जाऊन त्या लोकांना वेळ मिळतं की तुम्ही 8 दिवसांनी या, 10 दिवसांनी या। मिरज हा मेडिकल हब असल्यामुळे तिथे येणारे कर्नाटकमधील असतील व अन्य रत्नागिरी जिल्ह्याचे असतील लोक इथे येत असतात। या कारणामुळे लोकांची अतिशय हेळसाण होत आहे। आम्ही महापालिका अधिकाऱ्यांना विनंती करतो की आयुक्त साहेबांना की त्यांनी मिरजेमध्ये ज्या लोकांच्या बदल्या केल्या आहेत त्या ठिकाणी दुसऱ्या जे अनुभवी अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना त्यांनी त्या ठिकाणी चार्ज द्यावा आणि लोकांची जी होणारी हेळसाळ आहे ती थांबवावी, अन्यथा आम्ही काँग्रेस पक्षाकडून महापालिकेसमोर धरणे आंदोलनाचा इशारा देतो। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।